हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे आंब्याची पोळी। तर त्यासाठी मी एक ओला नारळ घेतला आहे पूर्ण किसून। तर आपण तो आधी पॅन मध्ये टाकून फ्राय करूया। एक वाटी साखर ऍड करणार आहोत। आपल्याला हे मिश्रण छानपैकी मिक्स करायचे आहे। आपण यामध्ये 2 हापूस आंब्यांचा पल्प ऍड करणार आहोत। तो पण आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करायचा आहे। आपल्याला हे घट्ट होईपर्यंत हे मिश्रण हटवायचे आहे बारीक गॅसवर। आता आपलं हे आंब्याचं मिश्रण छानपैकी घट्ट झालं आहे। आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया। आपलं हे आंब्याचं मिश्रण छानपैकी घट्ट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे। चला तर मग आपण हे थंड करायला ठेवूया। मी आता पोळी बनवण्यासाठी 1 ते 1.5 बाउल गव्हाचे पीठ घेतले आहे। तर आपण आता पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते आहे। आता आपण हे छानपैकी याचा घट्टसर गोळा मळणार आहोत। थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळूया आता। आपलं पीठ छान पद्धतीने मी मळलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हे पीठ 5 ते 7 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे। पाहू शकता तुम्ही, आपलं हे मिश्रण अशा पद्धतीने थंड झालेलं आहे। तर हे मिश्रण तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, 1 महिन्यापर्यंत ते चांगले राहू शकते। तर चला तर मैत्रिणींनो, आपण आता याची पोळी लाटायला घेऊया।
हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही आपली आंब्याची पोळी तयार झाली आहे. तर तुम्ही पण मैत्रिणींनो ही करून बघा, खूप छान लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. आपली आंब्याची पोळी ही बनून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. मी तोडून दाखवते तुम्हाला. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.